नमस्कार. स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. विविध प्रसंगी बनवली जाणारी ब्राह्मणी पद्धतीची मस्त चविष्ट अळूची भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. माझी मैत्रीण पौर्णिमा हिची ही रेसिपी आहे. अळूची पातळ भाजी बनवण्यासाठी आपण इथे पाववाटी चणा डाळ, पाववाटी सुकं खोबरं आणि पाववाटी शेंगदाणे धुवून भिजत घातलेले आहेत. अर्ध्या तासासाठी आपण हे भिजवून घेतलेलं आहे. आणि आमच्या टेरेस गार्डनमधली ही 8 अळूची पानं मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. याचे मागचे देठही कडक भाग वगैरे काढून घेतलेला आहे. आता ही आपण बारीक कापून घेणार आहोत. अळूमध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेले आहे. खोबरं, शेंगदाणे व डाळ यामध्ये अगदी आपण नावाला पाणी घालतोय. आता हे सगळं आपण कुकरला वेगळं वेगळं शिजवून घेणार आहोत. वेगळं असल्यामुळे याचा रंग आपल्याला खाताना दिसतो, त्यामुळे ही भाजी खायला खूप छान वाटते. भाजीत घालण्यासाठी आपण एका गोटीच्या आकारा एवढा गूळ भिजत घातलेला आहे आणि तेवढीच चिंच ही आपण गरम पाण्यात भिजवलेली आहे. चा आपण गर काढून घेणार आहोत. याशिवाय चवीपुरते मीठ व 2 टेबलस्पून डाळीचे पीठ आपण घेतलेले आहे. हे बघा, 2 शिट्यांमध्ये हे व्यवस्थित सगळं शिजून झालेलं आहे. आणि आपण हे एकत्र केलेलं नाही आहे, त्यामुळे भाजीमध्ये याचा आपल्याला वेगवेगळा रंग बघायला मिळेल. आता आपण अळूची भाजी मस्त घोटून घेऊया, म्हणजे त्याची छान चव भाजीला येते. हवं तर तुम्ही ही भाजी मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता. यामध्ये आता आपण हे बेसन घालून घेत आहोत आणि ते एकजीव करून घेणार आहोत. बेसनचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि किती जणांसाठी भाजी बनवताय त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपण शेंगदाणे, चणा डाळ, खोबरं, गूळ, आणि चिंच हे सगळं घालून घेत आहोत. या भाजीमध्ये आता आपण साधारणपणे अर्धा ते पाऊण ग्लास आपल्याला जशी घट्ट पातळ हवी तसं पाणी घालून द्यायचं आहे. मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. यामध्ये आपण आता सर्व साहित्य टाकलेलं आहे. ही भाजी चांगली आपण रटरट अशी शिजवून घेणार आहोत. त्यातलं बेसनही शिजलं पाहिजे आणि सगळं एकत्र झालं पाहिजे. हे पहा, भाजीला मस्त उकळी आलेली आहे. आता ही भाजी मी बाजूला ठेवते. आपण फोडणी करून घेऊया. अळूच्या भाजीला आपण वरनं जी फोडणी घालणार आहोत त्यासाठी मी इथे 3 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. 3 टेबलस्पून तेल आपण वापरणार आहोत. अर्धा चमचा जिरे, 2 चिमूट हळद, 1 चमचा मोहरी आणि 2 चिमूट हिंग. चला आता वरनं फोडणी घालून घेऊया. भाजीला आपण वरनं जी फोडणी देणार आहोत त्यासाठी मी इथे 3 टेबलस्पून तेल घेत आहे. तेल तापलेले आहे. यामध्ये आता आपण मोहरी घालून घेतलेली आहे. त्यापाठोपाठ आपण जिरे आणि हिंगही घालून घेऊया. यात आपण सुक्या लाल मिरच्या घालून घेत आहोत. त्या मस्त कुरकुरीत होईस्तोवर तळून घ्यायला हव्यात. यामध्ये हळद घालूया. फोडणी तयार झाली आहे. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता ही मस्त चरचरीत फोडणी आपण भाजीवर घालून घेऊया. वाव, मस्त. माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय.
आता ही भाजी आपण 4-5 मिनटं पुन्हा उकळून घेऊया. काय मग कशी वाटली साधी सोपी पण चविष्ट अशी अळूच्या भाजीची रेसिपी? नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा, कारण तुमच्या प्रतिक्रियाच आमची एनर्जी वाढवायला मदत करतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. स्वादांची मैफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा, म्हणजे तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील. चला भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.